सो आज आपण डायबिटिक रेटिनोपॅथीबद्दल डिस्कस करूया। शुगरमुळे पडद्यावर जे चेंजेस येतात त्याला आपण डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणतो। पडद्यावर हे चेंजेस कशामुळे येतात? जेव्हा तुमचा शुगर कंट्रोलमध्ये नसतो त्यामुळे हे बदल पडद्यावर यायला सुरू होतात। सो या आजारात लक्षणं काय असतात? सर्वात आधीच्या स्टेजमध्ये तुम्हाला नजर वगैरे पण चांगली राहू शकते, बट हळूहळू जसा तो स्टेजेस प्रोग्रेस करतात डोळ्यासमोर काळे टिपके दिसणे किंवा भुरकटपणा हे स्टार्टिंगचे लक्षणं असतात। जर या स्टेजमध्ये आपण ट्रीट नाही केलं तर एकदम नजर पण कमी होऊ शकते। सो डायबिटिक रेटिनोपॅथीचे वेगवेगळे स्टेजेस असतात। पहिल्या स्टेजमध्ये डायबिटीसमुळे पडद्यावर फक्त रक्ताचे टिंब यायला सुरू होतात। या स्टेजमध्ये नजर पेशंटची चांगली असते। सेकंड स्टेजमध्ये पडद्यावरच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या ठिसूळून पडद्याच्या मधल्या भागात सूज येते। ही जेव्हा सूज येते तेव्हा पेशंटला जाणवतं की नजर कमी झालेली आहे। तिसऱ्या स्टेजमध्ये पडद्यावर रक्ताच्या नवीन नळ्या बनाव्या लागतात। हे नाजूक नळ्या जर फुटल्या तर मग पडद्यावर रक्त साठून एकदम नजर कमी होते। चौथ्या शेवटच्या स्टेजमध्ये जो पडदा नॉर्मल चिकटलेला असतो तो जागेवरनं सरकतो, कारण का त्याच्यावर शुगरमुळे खेच येतो आणि तेव्हा नजर अजून कमी होऊ शकते।